मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आहेत। हनुमंतजी, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे सर जोडले गेलेले आहेत। कळसे सर, तुमचं स्वागत आहे। आपल्या सोबत राज्याचे माजी अप्पर पोलीस महासंचालक पी.के. जैन सर आहेत। जैन सर, तुमचं सुद्धा स्वागत आहे। भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये सर आपल्या सोबत आहेत। तुमचंही स्वागत आहे केशवजी। आणि आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रतिभाताई शिंदे या सुद्धा जोडले गेलेल्या आहेत। प्रतिभाताई, तुमचं सुद्धा स्वागत आहे। मी आनंद सरांकडून त्याचं उत्तर घेतो। सर, 3 दिवस झाले। या 3 दिवसामध्ये जी प्रक्रिया सगळी पार पडली, जे तुम्हाला दिसलं ते महाराष्ट्राला सांगा की हे कायद्यानुसार घडतंय का? कायद्याला जे अभिप्रेत आहे की एखाद्या लोकप्रतिनिधीवरती 2 वर्षाची शिक्षा न्यायालयानं ठोठावल्याच्या नंतर त्याच्या अपात्रतेच्या संदर्भातली किंवा त्याचं पद जाण्याच्या संदर्भातली जी प्रक्रिया व्हायला हवी ती होती असं दिसतंय का? मी यामध्ये कायदेशीर आणि जी कॉन्स्टिट्युशनल प्रक्रिया आहे, प्लीज सर, ती मी आपल्याला सांगतो। यामध्ये डेव्हलपमेंट अशी आहे की लिली थॉमस वर्सेस युनियन ऑफ इंडिया हे 2013चं एक प्रकरण आहे। त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं जजमेंट दिलेलं आहे की 2 वर्ष शिक्षा झाल्यानंतर ऑटोमॅटिक सस्पेन्शन लागू होईल अशी त्याच्यामध्ये तरतूद, असं जजमेंट होतं ते। त्याप्रमाणे हे ऑटोमॅटिक सस्पेन्शन लागू होईल झालेलं आहे। पण यामध्ये कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन मी आपल्याला फक्त पॉइंट आउट करू इच्छितो। 191 डिस्क्वालिफिकेशन फॉर मेंबरशिप, यामध्ये सगळ्या डिस्क्वालिफिकेशनच्या तरतुदी सदस्यांच्या दिलेल्या आहेत। एखादा जर सदस्य कुठल्याही कायद्याखाली, पार्लमेंटच्या कायद्याखाली जर डिस्क्वालिफाय झाला असेल तर त्याला 192 प्रमाणे ज्या प्रोसिजर आहे ती प्रोसिजर अशी आहे की डिसिजन ऑन क्वेश्चन ॲज टू डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर, इफ एनी क्वेश्चन अरायझेस as to whether a member of House of Legislature of a state has become subject to any of the disqualification, then the question shall be referred for the decision of the governor and his decision shall be final. आणि त्यामध्ये पुढे असं म्हटलंय, before giving any decision on any such question, the governor shall obtain the opinion of the election commission and shall act according to such that opinion. यामध्ये ही प्रोसिजर कॉन्स्टिट्युशनल प्रोसिजर आहे। आता कदाचित ती ऑटोमॅटिक शिक्षा जरी अंमलात म्हणजे तशी आलेली आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे, तर ही कदाचित ही प्रोसिजर तिथे फॉलो होत असेल विधिमंडळ सचिवालयाच्या कार्यालयामध्ये, तर ही कॉन्स्टिट्युशनल प्रोसिजर आहे आणि ही मॅन्डेटरी प्रोसिजर आहे। त्यामुळे आपण जे म्हणताय 2-3 दिवसाचा वेळ जो लागतोय, कदाचित त्यामुळे तो वेळ लागत असावा असं माझं एक। बरं, काही टाइम बाउंड आहे सर याच्यासाठी? प्लीज सांगा। कायदेशीर टाइम बाउंड या टाइम बाउंड मध्ये केलं जाऊ शकतं, नाहीतर मग असं होऊ शकतं की उद्या कोर्टाची केस चालू आहे, काही तारखा पडतील आणि तोपर्यंत त्याच्यातून काय स्टे मिळतो का याच्यासाठी वाट पाहिली जाऊ शकते। टाइम बाउंड काही आहे की नाही कायदेशीर? तर सर, याच्यामध्ये घटनेमध्ये काही ग्रे एरिया आहे। त्यामध्ये आताच आपण एक सुप्रीम कोर्टाचा जजमेंट बघितला, आर्टिकल 200 अन्वये जर राज्यपालाने एखादं बिल राखून ठेवलं आणि ते किंवा राष्ट्रपतीकडे पाठवलं, कुठलीच टाइम लिमिट नाहीये। आताच सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर जजमेंट दिलेलं आहे। त्यांनी सांगितलंय की यामध्ये आम्ही काहीही करू शकत नाही, तर हा प्युअरली गव्हर्नरच्या ज्युरिडिक्शन मधला, तर राष्ट्रपतींच्या अखत्यारीतला प्रश्न आहे। आम्ही फक्त त्याला काही डायरेक्शन सुद्धा देऊ शकत नाही, पण त्यांनी रिझनेबल कालावधीमध्ये तसा निर्णय घ्यावा असं सर्वोच्च न्यायालयाच्या बिलाच्या बाबतीत दिसून आलंय। इथे सुद्धा हा जे एरिया आहे, कुठेही टाइम लिमिट नाही आर्टिकल मध्ये, 192 मध्ये नाहीये, 191 मध्ये नाहीये। त्यामुळे हा सगळा जो जे प्रोसिजर आहे तर तुम्हाला आर्टिकल 21 माहित आहे, स्टेट शॅल नॉट दॅट नो पर्सन शॅल बी डिप्राइव्ड ऑफ हिज लाईफ अँड पर्सनल लिबर्टी एक्सेप्ट अकॉर्डिंग टू प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ। म्हणजे कसाबला सुद्धा डायरेक्ट एवढे व्यक्तीला मारल्यानंतर त्यांनी सुद्धा प्रोसिजर फॉलो करूनच त्याला फाशीची शिक्षा दिली गेली। पण सेशन कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपती दयेचा अर्ज, त्यामुळे याच्यामध्ये प्रोसिजर जी आहे, भारतामध्ये रूल ऑफ लॉ आहे, कायद्याचं राज्य आहे आणि कायद्याच्या राज्याप्रमाणे ती जी प्रोसिजर कॉन्स्टिट्यूशन मध्ये घालून दिलेली आहे, कदाचित त्यामुळे हा वेळ लागत असावा। ठीक आहे। आशा करूया की या पुढच्या काळात, कारण इथं राजकीय आरोप नाहीयेत, जरी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना असं वाटत असलं की हे आरोप आमच्यावर केले जात आहेत, न्याय जो ज्या प्रकारे एक आपण म्हणतो नैसर्गिक न्यायाची जी भूमिका आहे ती पूर्ण पार पडलेली आहे, दोषी ठरवलेला आहे। या पुढच्याही काळात न्याय मागण्याच्या ज्या प्रक्रिया त्या होतील, पण त्याच वेळी
न्यायालयानं दिलेल्या भूमिकेचा सुद्धा त्या निर्णयाचा सुद्धा मान राखणं तोही कायदे बनवणाऱ्यांनी हे अभिप्रेत आहे, अपेक्षित आहे, नव्हे त्यांचं ते कर्तव्य आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे। आणि आज या चर्चेत आपण सगळेजण आलात, पुढे काय घडतं यावर माध्यम म्हणून आमची नजर असेल, सामान्य माणसांची नजर असेल, महाराष्ट्र हे बघतोय। आपण भूमिका मांडली त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। बडे मुद्द्याच्या चर्चेत आज आपण इथेच थांबतोय। धन्यवाद।